नमस्कार, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो एका अशा कार्यक्रमात ज्या कार्यक्रमाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असतो. केसरी सोबत मराठी पाऊल पडते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. हात घ्यावे म्हणजे हातच ओढून घ्यावे असं नाही. कविवर्य विंदा करंदीकरांच्या या ओळी म्हणजेच काय तर घेता घेता एक दिवस देणाऱ्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती घ्यावी असं ते म्हणतात. आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या अस्सल कलावंतांनी इथे एकाहून एक सरस असे परफॉर्मन्सेस दिले आणि ते परफॉर्मन्सेस पाहून प्रेक्षकांमधून उद्याचे कलाकार तयार होत आहेत जे कदाचित याच मंचावर असतील. हो, कदाचित आमची महाअंतिम फेरी झाल्यानंतर या कार्यक्रमात पुन्हा एकदा नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही तयार राहा. जेव्हा कधी ती गोष्ट तुमच्या समोर येईल त्यानंतर दुसरं पर्व सुरू होईल आणि निवड चाचणीतून तुम्हाला जावं लागेल कदाचित, पण त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. पण आजच्या एपिसोडची सुरुवात आपण करूया. 7 स्पर्धक संघ आपल्यामध्ये हजर आहेत जे कालही होते आणि आपले परीक्षक मकरंदजी देशपांडे आणि मुग्धा गोडसे. तर आता येत आहे आपला आजचा पहिला स्पर्धक. कालच्या एपिसोडमध्ये जरा कुठेतरी 19-20 झालेलं होतं, पण आज मात्र ते येत आहेत एका वेगळ्या जोशात, वेगळ्या अवतारात, आसूड खेचण्यासाठी, फटकारा देण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. औरंगाबादहून येत आहेत निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी. माझे गाव आणि शकून सांगाया आले यमाई माझे नाव. शकून सांगाया आले यमाई माझे नाव. शकून सांगाया आले यमाई माझे नाव. ब्रह्मा विष्णू महेश मज देखता होती. अरे चंद्र सूर्य दादा मज देखता उत्पत्ती. अरे धरती आकाश दादा मज देखता होती. अरे धरती आकाश दादा मज देखता उत्पत्ती. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे काम हे एकमेक करू शकत नाही. ब्रह्मा उत्पत्ती करू शकेल पण पालन पोषण करू शकत नाही. विष्णू पालन पोषण करू शकेल पण विनाश करू शकत नाही. आणि महेश विनाश करू शकेल पण जन्म देऊ शकत नाही. आणि हे तिन्ही कामं एकाच वेळी एकाच ठिकाणी होतात. ते आमच्या आईच्या उदरात जन्मही देते, पालनही करते, पण विनाश कधी करत नाही. तिने विनाश कधी केलाच नाही. कारण जगातला मोठ्यात मोठा गुन्हा माफ करणारं जगातलं एकच कोर्ट आहे आणि ते म्हणजे आई. आणि तीच आई आज उपेक्षित आहे, कुपोषित आहे. स्त्री पुरुष समानता आम्ही ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी खरंच आमच्या देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बायकोला शिक्षाचा अधिकार दिला होता. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालवण्यासाठी सावित्रीबाईला तयार केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा रमाई माता होती. आणि आज भारतातल्या 50% तरुणींचं वजन कमी आहे. पहिलीच महत्वाची गोष्ट, आम्ही गर्भातच मुलींची हत्या करतोय. आणि स्त्री भ्रूण हत्येचं पाप, स्त्री भ्रूण हत्या ज्यावेळी आम्ही करतोय त्यावेळी नाथांनी त्यावेळी लिहून ठेवलं की असं जर होत राहिलं तर कलियुगी दादा एक विपरीत होईल. बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. अरे 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल आणि 6व्या वर्षी नारगर विनती राहील. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून सांगाया आले यमाई माझे नाव. शकून सांगाया आले यमाई माझे नाव. शकून सांगाया आले यमाई माझे नाव. कलियुगाची दादा ऐकावी थोरी. कलियुगाची थोरी काय आहे? अरे कलियुगाची दादा ऐकावी थोरी. पुत्र होईल पित्याचा वैरी. भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी. ऐसा माझा शकून ऐकावी निर्धारी. हे लिव्ह इन रिलेशनशिप काय आहे? तेच आहे. म्हणून काळाचं आणि वेळेचं भान माणसानं ठेवलं पाहिजे. ते जर नाही ठेवलं तर पुढे अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वेळेचं महत्व लक्षात घ्या. एका वर्षाचं महत्व नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याचं महत्व मातृत्वाकडे वाटचाल करणाऱ्या आमच्या आईला विचारा. एका महिन्याचं काय महत्व आहे? एका सप्ताहाचं महत्व एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारावं. एका दिवसाचं महत्व मजुरी करणाऱ्या मजुराला ज्या दिवशी मजुरी मिळत नाही त्या दिवशी त्याला विचारा. एका दिवसाचं काय महत्व आहे? एका तासाचं महत्व. आपलं अर्धराज्य देऊन 1 तास जिवंत ठेवण्याची विनंती करणाऱ्या सिकंदराला विचारा. एका तासाचं काय महत्व आहे? आणि तेही जमत नसेल तर अन्य चॅनलवाल्यांना विचारा
1 तास झी मराठीचा कार्यक्रम ऐकल्यानंतर परिणाम काय होतो, एका मिनिटाचं महत्व. मुंबईमध्ये फायरिंग झालं, ते फायरिंग होण्याच्या आधी 1 मिनिट जे भाग्यवान त्या ताज हॉटेलमधून बाहेर निघाले, त्यांना विचारा एका मिनिटाचं काय महत्व आहे, एका सेकंदाचं महत्व. ऑलिम्पिकचे खेळाडू आमचे, ज्यांचं सुवर्ण पदक केवळ एका सेकंदामुळे होतोय, त्यांना विचारा एका सेकंदाचं काय महत्व आहे. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगायला आले यमाई माझे नाव, शकून सांगायला आले यमाई माझे नाव, शकून सांगायला आले यमाई माझे नाव, शकून सांगायला आले यमाई माझे नाव. यू आर बॅक असं मला वाटतंय. परीक्षकांना काय वाटतंय विचारूया. मुग्धा. खूप छान. आजची एनर्जी वेगळीच होती. तुम्ही पहिल्यासारखी एक छान एक परफॉर्मन्स दिला आणि कडक लक्ष्मी छान, म्हणजे एक असा छान प्रभावित असा तुमचा परफॉर्मन्स दिसला आम्हाला. छान वाटलं. मकरंद सर. कडक लक्ष्मी म्हटल्यावर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्यातल्या काढत असतो, त्यांना मारत असतो, त्यातल्या त्या वाईट गोष्टी आहेत त्यांना मारत असतो. तर आज तुम्ही मला असं वाटतं की कालचा जो परफॉर्मन्स होता त्याला एक कोरडा मारलेला आहे. आज एकूण तुमचा प्रयोग हा तेवढाच दमदार, तेवढाच विवेकवान असा आहे. खूप आजही छान वाटलं. मग तुम्हीच बोलायचं, आम्ही ऐकायचं. सगळं संपलं होतं माझ्या जीवनातलं सर. आणि जगण्याच्या पुढं काय, जगावं कसं, 14 माणसांचा परिवार, मी एकटाच सगळं हे करणारा. दादा माझ्यापेक्षा 13 वर्षानं वडील आहेत. आमचे वडील दुष्काळात 72च्या साली वारले सर. आणि वडिलांच्या वियोगात आई पागल झाली आणि दुष्काळ पडला. ही सगळी संकटं एकदाच आमच्यावर आली. आणि या संकटातून प्रपंच चालवता चालवता आमच्या दादांनी मला 10वी पास केलं. 10वी नंतर कंपनीमध्ये सर्व्हिसला गेलो, पण नशीब नव्हतं. अशोकजी परांजपे सारखा थोर गुरु लाभला आणि जीवन जगण्याचं भारूड मला शिकवलं सर. आज मी इतका भाग्यवान आहे की माझ्या भारुडामध्ये ही सगळी शेतकरी मंडळी आहे. माझ्या गावचे पोलीस पाटील आहेत. आणि हे सगळं गाव आणि सगळं ऋषिकजन मायबापांची कृपा. आणि थोर अशोकजी परांजपेंनी माझं जे भविष्य सांगितलं होतं की तुझ्या जीवनात 3 अशोक येतील. पहिल्यांदा अशोकजी झाले, त्यांनी मला घडवला. दुसरे अशोकजी हांडे की ज्यांनी नागरी रंगमंचावर भारुडाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मराठी बाणामध्ये माझा सहभाग नोंदवला. आणि तिसरे अशोकजी पत्की की ज्यांनी करता करविता चित्रपटासाठी माझ्या आवाजात एक बुरगुंडा गाऊन घेतलेला आहे सर, जो नादू मानोर सरांनी लिहिलेला आहे. किती मेडल्स मुग्धाजी तुम्ही द्याल? मी तुम्हाला देणार आहे 9 मेडल्स. 9 मेडल्स मिळालेले आहेत. धन्यवाद सर.